विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्णाय वयं नमः। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। गंगा तीरच्या सुरम्य काठी गोदावरीच्या सुरम्य काठी भक्तासह बसले मला श्री चक्रधर दिसले। मला श्री चक्रधर दिसले। मला श्री चक्रधर दिसले। गोदावरीच्या सुरम्य काठी गंगा तीरेच्या सुरम्य काठी भक्तासह बसले मला श्री चक्रधर दिसले। मला श्री चक्रधर दिसले। मला श्री चक्रधर दिसले। काय तेज त्या नयनामधुनी लंबकर्णवी शाल शोभुनी। काय तेज त्या नयनामधुनी लंबकर्णवी शाल शोभुनी। अमृतधारा ओठामधुनी अमृतधारा ओठामधुनी अखंडित वर्षले मला श्री चक्रधर दिसले। मला श्री चक्रधर दिसले। मला श्री चक्रधर दिसले। गंगा तीरच्या सुरम्य काठी गोदावरीच्या सुरम्य काठी भक्तासह बसले मला श्री चक्रधर दिसले। मला श्री चक्रधर दिसले। मला श्री चक्रधर दिसले। सुवर्ण चंदन भाल प्रदेशी मोती समते लख लख करीते। सुवर्ण चंदन भाल प्रदेशी मोती समते लख लख करीते। 32 लक्षणी देहामधुनी 32 लक्षणी देहामधुनी दिव्य तेज फांकले मला श्री चक्रधर दिसले। मला श्री चक्रधर दिसले। मला श्री चक्रधर दिसले। गोदावरीच्या सुरम्य काठी गंगा तीरेच्या सुरम्य काठी भक्तासह बसले मला श्री चक्रधर दिसले। मला श्री चक्रधर दिसले। मला श्री चक्रधर दिसले। ब्रह्मवाणीचे
बोल ऐकता चकित झाली भक्त जनता. ब्रह्मवाणीचे बोल ऐकता चकित झाली भक्त जनता. अद्वैताचा रास करोनी, अद्वैताचा रास करोनी द्वैतवाद स्थापिले. मला श्री चक्रधर दिसले, मला श्री चक्रधर दिसले, मला श्री चक्रधर दिसले. गोदावरीच्या सुरम्य काठी, गंगा तीरीच्या सुरम्य काठी भक्तासह बसले. मला श्री चक्रधर दिसले, मला श्री चक्रधर दिसले, मला श्री चक्रधर दिसले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आनंद कंदा श्री चक्रधर भगवान, दया मया कृपा औदार्य गुण, तव चरणी माथा ठेवून तुमच्या कार्याचे करतो वर्णन. भगवान श्री चक्रधर स्वामींचं डोमेग्राम या ठिकाणी वास्तव्य आहे. नित्यदिनीच्या सर्वज्ञांच्या लीळा, दररोज काही ना काहीतरी भक्त स्वामींच्या त्या करुणामय नेत्रातून, मुख अरविंदातून शास्त्रपान करतायत. जैसा जयाचा अधिकार तैसी तयासी ब्रह्मविद्या प्रगटे. ज्या जीवाचा जसा अधिकार आहे, जसे कर्माचे अर्जकत्व जोडलेले आहेत, त्या त्याप्रमाणे अनंत शक्तीने युक्त परमात्मा जीवांना दान देत आहेत. महादानीच तो भूतलावर अवतरलाच दान देण्यासाठी आहे. कोणाला वेदाचं दान असेल, कोणाला बोधाचं दान असेल, कोणाला प्रेमाचं दान असेल, कोणाला केळबोरण न्याय, सांसारिक वस्तू लागत असतील, कोणाला पुत्रप्राप्ती असेल, जयाचा जसा अधिकार असेल तयासी त्याप्रमाणे प्रभू परमात्मा देत आहेत, दान देत आहेत. आणि ह्या जीवाकडे एक जन्माचं दान मागतायत. तोही हा जीव वंचकत्वे, ईश्वराला सर्व समर्पित होण्यास तयार नाही. अशा या प्रभूंच्या लीळा या भूतलावर, या महाराष्ट्राच्या महंत राष्ट्राच्या पवित्र भूमीवर वर्तत आहेत. कालच्या लीळेमध्ये पंचगंगा अनुवाद आणि भटा पातळेपण अनुवाद हे दोन लीळेमध्ये आपण पाहिलेलं आहे की जवळीक असल्यानंतर एक निल्लळता येत असते, प्रेमामध्ये एक कमीपणा येत असतो. त्याविषयी भट्टोबास दुःख करायला लागलेले आहेत की जसं त्या ब्राह्मणाला जाताना दुःख होत आहे, तसं आम्हाला का होत नाही आहे.
स्वामींनी त्याचा परिहार केलेला आहे. यासी पातळेपण नाही, तुम्हासी पातळेपण असे. तुम्ही जवळ राहिल्यामुळे तुम्हाला पातळेपण आलेला आहे. हा जवळ राहत नाही, म्हणून याला एवढी आवडी, एवढं प्रेम आहे. परंतु ईश्वराच्या जवळ राहिल्यानंतर सुद्धा असे काही भक्त आहेत की ज्यांना कधीही पातळेपण आलेलं नाही. त्यात भांडारेकरांचा विशेष आपण काल उल्लेख केलेला आहे. दुसरी लीळा आपण पाहिलेली होती, पंचगंगा अनुवाद. ऐसी वाणी बोलिये जो मणका आपा खोय, आवरण को शीतल करे आप हो शीतल होय. महात्मे आणि प्रिय वक्त्या व्हावे. साधू संतांनी प्रिय वक्ते असावं, त्यांचं बोलणं गोड असावं, समोरच्यांच्या हृदयाचा ठाव घेणारा असावा, समोरच्याच्या हृदयाला धरून घाम फोडणारं नसावं, हृदयाचे ठाव घेणारे शब्द असावेत. हेच ह्या पंचगंगा अनुवाद ह्या लीळेतून आपण काल पाहिलेलं आहे. दोनदा भगवान श्री चक्रधर स्वामींच्या ह्या लीळेमध्ये, एकदा पूर्वार्धात आणि एक उत्तरार्धामध्ये, असे दोन ठिकाणी दोन वेगवेगळे भक्त आलेले आहेत. बीडला असताना सुंकिया जोगनायक तोही स्वामीची मूर्त पाहतोय, स्वामींचे शब्द ऐकतोय आणि निवालोजी निवालोजी हे शब्द उच्चारतोय. आणि हा देगावीचा ब्राह्मण तोही स्वामींच्या त्या शब्दाने तुमच्या पंचगंगा निकेनी असती. आता तसं जर पाहिला, हिमालयामध्ये ज्यावेळेस गंगाची निर्मिती झालेली आहे, ती अलकनंदा येऊन त्याला भेटतीये उत्तरांचलमधून आणि हिमालयाच्या कुशीमधून निघालेल्या त्या नद्या, आणि त्या नदीचं ज्यावेळेस पुढे रूपांतर झालेलं आहे अलकनंदा नदी भेटल्यानंतर, त्यामध्ये अगोदर 5 प्रयाग तयार झालेले आहेत. एक विष्णू प्रयाग आहे, दुसरा एक नंद प्रयाग आहे, तिसरं कर्ण प्रयाग आहे, चौथं नंद प्रयाग, रुद्र प्रयाग आणि 5वं देव प्रयाग. असे 5 प्रयाग हे तयार झालेले आहेत. त्यानंतर ही गंगा नदी पुढे त्याचं नामांतर झालेलं आहे. हे 5 प्रयाग जे आहेत ना, त्या 5 प्रयागाला लंघून आल्यानंतर गंगा नदी तयार होते. आणि ह्या ठिकाणी स्वामींनी त्यांच्या मुलींचं पंचगंगा निकेनी असती असा उल्लेख केलेला आहे. ह्या गंगेविषयी अजूनही एक असं वापरलं जातं की ह्या गंगेचं जे पाणी आहे ना, हे अत्यंत निर्मळ आहे. कुठेही याच्यामध्ये जीव जंतू नाहीत किंवा कुठेही याच्यामध्ये घाणपणा नाही. जिथून याला त्या कर्णप्रयाग किंवा रुद्रप्रयाग ह्या ठिकाणी ज्यावेळेस ही नदी येते, त्या ठिकाणी वस्तीच नाही आहे आणि वस्ती नसल्यामुळे त्या पाण्यामध्ये घाण नाही. म्हणूनच गंगा ही पवित्र मानली जाते. ह्या गंगेसारख्या पवित्र असलेल्या तुमच्या मुली निकेणी असती. निकेणी आहेत काय? ठीक आहेत काय? चांगल्या आहेत काय? बऱ्या आहेत काय? सुखी आहेत काय? समाधानी आहेत काय? हेच त्या शब्दातून अभिप्रेत होतं. आणि ते शब्द हृदयाचे ठाव घेणारे आहेत. निवालोजी निवालोजी, शांत झालो देवा, शांत झालो. इतक्या प्रेमाचे शब्द कितीतरी वर्षापासून ऐकलेलेच नाही आहे देवा. न काही कारण असताना, काहीही चूक नसताना, काहीही न घडलेलं असताना माझ्या मुलींना नाव ठेवल्या जायचं. तुम्ही मला नाव ठेवलं असताना, समाजाने मला नाव ठेवलं असताना मला त्याचं वाईट वाटलं नसतं. पण माझ्या गंगेसारख्या पवित्र असलेल्या मुलींना नाव ठेवल्या जाते, हे मात्र देवा सहन होत नव्हतं. आणि आज आपल्यासारख्या दैवी पुरुषाने माझ्या या मुलींचा गंगा म्हणून जो गौरव केलेला आहे, ह्यामुळे तो सद्गतीत झालेला तो ब्राह्मण निवालोजी जन्मोजन्मीचा क्षीण हारलाय देवा. आता
आता काही नाही देवा, ह्या स्त्रीजवळच आता आता जरी मृत्यू आला तरी मान्य आहे, अशी त्या ब्राह्मणाची स्थिती होते. साहजिक आहे, प्रत्येक पालकांचा जीव हा आपला पाल्यामध्ये असतोच, राहतोच. भाग्यवान आहेत ते जीव जे ईश्वरी समर्पित आहेत, ज्यांनी आपलं तन मन ईश्वराला समर्पित केलेलं आहे, ज्यांनी संन्यास घेतलेला आहे, अनुसरण घेतलेलं आहे. यांच्या मागच्या जन्मीची जोड असेल चांगली, म्हणूनच ते ईश्वर मार्गाला आज अनुसरण घेत आहेत. पण त्यापेक्षाही ज्या मात्या पित्यांनी ह्या मुलांना ईश्वर धर्मामध्ये टाकलेलं आहे ना, ईश्वर धर्मामध्ये दिलेलं आहे ना, ते चांगलं फूल जे ईश्वराच्या श्री चरणामध्ये समर्पित केलेलं आहे ना, धन्य आहेत त्या माता पिता, धन्य आहेत ज्यांनी आपली चांगली फुलं ह्या स्वामींच्या चरणी परमार्गामध्ये समर्पित केलेले आहेत. असं सांगायचं तात्पर्य, प्रत्येक पालकाला आपल्या पाल्यांचा पालकांना पाल्याविषयी प्रेम आवडी असतेच. तीच या लीळेमधून आपल्या लक्षात येते. आजची ही जी लीळा आहे ही डोमेग्राम ह्या ठिकाणचीच आहे. स्वामींचं वास्तव्यच निसर्गरम्य परिसर असलेले डोमेग्रामच्या ह्या शुद्ध आणि पवित्र वातावरण असलेल्या, शुद्ध त्या ठिकाणी सरिता वाहते, त्याचं जुळजुळ वाहणारं उदक, पक्ष्यांच्या चिवचिवाट, स्वामींच्या वास्तव्यामुळे त्या ठिकाणी भक्तांची वर्दळ आणि स्वामींच्या मुखातून जी होत असलेलं ज्ञानदान, वातावरण अत्यंत प्रसन्न झालेलं आहे. परंतु अशा प्रसन्न वातावरणामध्ये आज मात्र काहीतरी वेगळंच घडतंय. आजची जी लीळा आहे ती लीळा जर दोन्ही दृष्टीने पाहिली, योग्य उत्तम दृष्टीने, उत्तम नजरेने, उत्तम विचाराने जर पाहिली, तर दैवाची, भाग्याची ती गृहिणी वाटते, ती ब्राह्मणी वाटते. आणि एका दृष्टीने जर पाहिलं तर आश्चर्य, अचंबित करणारी ती वाटते. आता कोणाला कशी पटतीये ती पाहूया. नाथोबा डोमेग्रामहून जवळच घोगर गाव आहे, त्या ठिकाणी नेहमी भिक्षेला जायचे. नाथोबाची शरीरयष्टी अत्यंत स्थूल, वयस्क असलेले हे नाथोबा 55-60च्या आसपास असलेले नाथोबा, विकार नावाची वस्तू त्या ठिकाणीच नाहीये. आणि त्यात स्वामींचं सन्निधान त्यांना भेटलेलं आहे. पुढे येईल स्वेर करवणे ही लीळा. आजही ते आपण राजमठ, प्रसन्नमठ त्या ठिकाणी जातो, ते एक कोणत्यामध्ये स्वेर करोण हे स्थान आहे. त्या ठिकाणी स्वामींनी स्वेर म्हणजे बाळणपण करायला लावलेलं आहे आणि ते बाळणपण नाथोबांना करायला लावलेलं आहे. दुसरं कोणी नव्हतं का? एका महिलेचं बाळणपण करायला दुसरी महिला नव्हती का? परंतु नाही, त्या ठिकाणी स्वामींनी नाथोबा करवी स्वेर करून घेतलेला आहे. का? नाथोबा जरी पुरुष देह होते, परंतु विकार नावाची ही वस्तूच त्यांच्याजवळ नव्हती. नंबर 1 आणि नंबर 2, स्वेर करवणे ह्या लीळेमधून असं सांगितलं जातं की स्वामींनी 7 जन्म नावांचे लेखी लावलेले आहेत. ते 7 जन्मापैकी हा एक जन्म स्वेर करवणे, प्रयागा पाठवणे, सर्प धरायला पाठवणे,
ह्या ज्या लीळा आहेत यातली सोयर करवणे ही लीळा हे सुद्धा जन्मलेखी लावलेलं आहे असं नाथोबाविषयी म्हणलं जातं. विकाररहित असलेले हे नाथोबा डोमेग्रामच्या आसपासच्या परिसरामध्ये देगाव, घोगरगाव, सराला हे आसपासचा परिसर आहे. आणि घोगरगावी ह्या ठिकाणी नीच भिक्षेची जाय म्हणजे नेहमीच नाथोबा भिक्षेला जायचे. आणि ज्या ठिकाणी घोगरगाव या ठिकाणी ज्यावेळेस भिक्षेला जायचे ना, एका घरी भिक्षेला जात असताना त्या घरातली जी बाई होती ती बाई सोपस्कर भिक्षा, चांगल्या प्रकारची भिक्षा नाथोबांना द्यायची. थोडं गोडधोड बोलायची, गोडधोड त्यांना पदार्थ वाढायची आणि नेहमी नाथोबा त्या ठिकाणी भिक्षेला जायचे. ज्या ठिकाणी नाथोबा भिक्षेला जायचे त्या घरातली ती जी ब्राह्मणी आहे नाथोबांची भिक्षेला यायची वाट पाहायची. फार स्तुत्य आहे की नाथोबांच्या भिक्षेला यायची वाट पाहायची. परंतु नाथोबा भिक्षेला आले की दरवाजाचा कवाड घालायची आणि नाथोबांशी गप्पा मारत उभी राहायची. दरवाजामध्ये गेल्यानंतर, दारामध्ये गेल्यानंतर स्वामींची आज्ञा आहे. कोणी काही म्हणून भिक्षा मागत असेल, कोणी काही म्हणून भिक्षा मागत असेल, आपण फक्त भिक्षा म्हणावी एवढा शब्द उच्चारावा. भिक्षेची वचनं सांगितलेली आहेत, आचार सांगितलेला आहे की चर्यावंतांनी कसा आचार करायचा आहे. दारावर उभा राहायचंय, भिक्षा शब्द करायचा आहे, स्मरणिका काढायची आहे. 27 मणी असलेली ती मनगटी आणि 27 नाम उच्चार होईपर्यंत त्या दारामध्ये उभा राहायचं आहे. तोपर्यंत भिक्षा आली तर ठीक, नाही आली तर पुढचा दरवाजा, पुढच्या दारी, पुढच्या घरी निघून जायचं आहे. क्षण एक उभा राहायचे, मग निघून जायचे. भिक्षे पडला हाती घ्यायचे, आला विखो पाय आणावा, एकीकडून निघीजे एकीकडून निघीजे. हे स्वामीचे भिक्षेची वचनं आहेत सारी. परंतु नाथोबांचं मात्र तसं होत नव्हतं. नाथोबा ज्या घरी भिक्षेला जायचे ना, ती घरची ब्राह्मणी नाथोबांची तर वाट पाहायचीच. परंतु भिक्षा शब्द उच्चारला की पळत घरामध्ये जायचे, भिक्षा घेऊन यायची, कवाड अर्ध बंद करायची आणि नाथोबाची गप्पा मारायची. गप्पा तरी काय मारायची हो, तर ती म्हणायची, हा बाबा गोसाव्या ते विनवा का, मी गोसाव्याच्या दर्शना येवो. बाबा नाथोबांना म्हणायचे, तुम्ही स्वामींना विनवा ना, स्वामीला विनंती करा माझ्या मार्फत, स्वामींना सांगा गोसाव्या ते विणवा का, मी गोसाव्यांच्या दर्शना येवो, मी स्वामींच्या दर्शनाला येऊ शकते का, येऊ का, असं नाथोबांकरवी ती निरोप पाठवायची. नेहमीच नाथोबा असं का, बरोबर मी सांगेन स्वामींना, असं म्हणून रोज सोपस्कर भिक्षा जी द्यायची ते घेऊन यायचे, निघून यायचे. आपण एक ठिकाणी पाहिलं असेल, एका लीळेमध्ये नाथोबा जे आहेत ना, थोडे शरीरयष्टीत धष्टपुष्ट आहे, स्थूळ आहेत, आहार थोडा जास्त आहे नाथोबाच. आणि भिक्षेला जात असताना नाथोबा मात्र नेहमी टिळा आणि जानवा लावायचे. स्वामींनी मात्र शिसूत्राचा त्याग करायला सांगितलेला आहे. नाथोबा टिळा आणि जानवं घालून जायचे. स्वामी म्हणतात, हे असं करायचं काय कारण आहे. जी मी असं केल्यामुळे लोक मला चांगली चांगली भिक्षा देतात, भरपूर मला भिक्षा भेटते, म्हणून मी हे टिळा आणि जानवा घालत असतो. स्वामी त्यांना आज्ञा देतात की असं करा, आज तुम्ही हे टिळा आणि जानवा काढून ठेवा
पाहूया तुम्हाला जी भिक्षामध्ये येते, सोपस्कर चांगली भिक्षा येते, टिळा जानवा काढल्यानंतर तुम्हाला भिक्षा येते की नाही. स्वामीची आज्ञा म्हणून नाथोबा आपला टिळा पुसतात, जानवं काढतात आणि एका झाडाजवळ नेऊन ठेवतात. झोळी त्या ठिकाणी ठेवल्या जाते. थोडा वेळ त्यांना दम निघतं, परंतु आसपास वातावरण तसं कोणी दिसत नाही की कोणी स्वयंपाक घेऊन आलेला आहे, कोणी उपहार घेऊन आलेला आहे, कोणी येऊन राहिला आहे, कोणाचा निरोप आले किंवा बैसा करते असं वातावरण त्यांना काही दिसत नाही आहे. थोडा वेळ अजून निघून जाते. थोडीशी चलबिचल व्हायला लागते मनामध्ये नाथोबांच्या, की स्वामींनी आज भिक्षेला तर थांबवलेलं आहे, भिक्षेला तर जाऊ दिलेलं नाही आहे. आज इथेही काही व्यवस्था दिसत नाही आहे काय, की नेमकं आहे काय, स्वामींना सांगायचं काय आहे. अजून थोडा वेळ निघून जातो. चलबिचलता अजून वाढते. मग मात्र थोडा वेळ चालतात, बसतात, पुन्हा उठतात, पुन्हा इकडे तिकडे पाहतात. चलबिचल असलेल्या, अस्वस्थ असलेल्या माणसाची ती अवस्था तशी नाथोबांची अवस्था होऊन जाते. सूर्य उगवता उगवता डोक्यापर्यंत, मध्यापर्यंत येऊन जातो. भिक्षेची वेळ टळत चाललेली आहे आणि अशा काळामध्ये अस्वस्थ आणि चलबिचल असलेले नाथोबा पळतच झाडाजवळ जात आहेत, भिक्षेची झोळी काढतायत, टिळा लावतायत, जानवं घालतायत आणि स्वामीला आज्ञा विचारायला येत आहेत की बाबा मी आता भिक्षेला जाऊ का. आणि त्या काळामध्ये समोरून पाहतात तरी भिक्षा कोणतरी काहीतरी गाडी भरून घेऊन येताना त्यांना दिसतं. तिथे स्वामींचं अवस्थान आहे. तिकडे त्या ठिकाणी स्वामी नाथोबांना सांगतात, पहा कोण आहे. पाहिल्यानंतर त्या ठिकाणी ते भक्त येतात. स्वामींना पुरणपोळीचा उपहार, चण्याची डाळ, तूप असं उत्कृष्ट प्रकारे, उत्तम प्रकारे पदार्थ बनवून स्वामींसाठी आणलेले, भरपूर सगळ्या भक्तजनासहित आणलेले असे ते संपूर्ण गाडी भरून त्या ठिकाणी घेऊन येतात. त्या ठिकाणी मात्र नाथोबांना थोडंसं झाल्यासारखं होतं की माझ्या उदरामुळे, माझ्या स्थूलतेमुळे किंवा खायच्या इच्छेमुळे आज मी स्वामींच्या त्या शब्दावर कायम राहू शकलो नाही, स्वामींनी दिलेल्या शब्दावर कायम राहू शकलो नाही आणि चलबिचलता माझी आलेली आहे. दररोज भिक्षेला येतात ना, त्याच्यापेक्षा कितीतरी उत्कृष्ट पदार्थ त्या दिवशी ते भक्त घेऊन येतात आणि तृप्तीपर्यंत जेवतात. त्यावेळी स्वामींचं वचन आहे, हांगा वेळोवेळी टिळव्या जानव्यापासी जासी, काही एक उपवास पडिला की दोन उपवास पडिले, हांगा मा नावेक तरी पातासी का. आम्ही सांगितलंय ना, थोडा वेळ थांबायचं असताना, थोडा वेळ विश्वास करायचा असताना काय होतं पाहेना. काय तुला एक उपवास पडला होता की दोन उपवास पडले होते, इतका अस्वस्थ आणि चलबिचल का झालास. हे लेळेतून सांगायचंय की नाथोबांना भूक अनावर होत होती. भुकेवर त्यांचा, जिभेवर त्यांचा ताबा नव्हता. सोपस्कर भिक्षा ती बाई द्यायची म्हणून मीच त्या घरी भिक्षेला जायचे. ती बाई दरवाजा कवाड लावायची, नाथोबाची गप्पा मारत राहायची आणि निघताना त्यांना सांगायची की तुम्ही स्वामीला विनवा, देवांना विनवा की मी तुमच्या दर्शनाला येऊ का. सुंदर स्वरूपवान ती ब्राह्मणी नेहमीच, दररोजच, ज्या ज्या वेळेस घोगरगावला या भिक्षेला जायचे, दररोजच जायचे, ती वाटच पाहायची आणि बोलत राहायची, स्वामींच्या लीळा विचारायची. नाथोबा तरी काय गप्पा मारणार, संसारी गप्पा नव्हत्या त्या ठिकाणी. स्वामींच्याच लीळाचं गुणानुमोदन होतं. स्वामींच्या एक एक अद्भुत अनुपम लीळा त्या सांगायच्या आणि त्यामुळे ती मोहित झालेली स्त्री ब्राह्मणे नाथोबांची गप्पा मारायची आणि नेहमीच त्यांना सांगायची, गोसाव्याच्या दर्शना येऊ, स्वामींना विचारणा मी येऊ का त्यांच्या दर्शनाला, त्यांच्या भेटीला मी येऊ का. दररोज आपली भिक्षा घेईपर्यंत नाथोबा त्यांना, हो मी आज विचारेन, आज विचारेन स्वामींना, आज नक्की विचारेन. भिक्षा घ्यायचे, स्वामींजवळ यायचे, दृष्टपूत करायचे, मार्गाच्या व्यापारामध्ये रमून जायचे.
पुन्हा दुसऱ्या दिवशी भिक्षेला जायचे, पुन्हा तीच पद्धत, ती वाटच पाहत राहायची. भिक्षा शब्द केला की कवाड लावायची अर्धा, भिक्षा आणायला पळत जायची, हातामध्ये भिक्षा धरून उभी राहायची आणि दरवाजाच्या आड उभे राहून नाथोबांशी गप्पा मारायची, स्वामींची स्तुती, स्वामींच्या लीळा ती ऐकायची. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, बरेच दिवस हा कार्यक्रम सुरू राहिला. स्वामी पाहायचे की दररोज सगळे गेलेले भक्तमंडळ भिक्षेला जातात, ताबडतोब वापस येतात. नाथोबांना मात्र भिक्षे येऊन यायला उशीर होत आहे. एक दिवस स्वामी त्यांना विचारतात, नाही, भिक्षेला जायचे, दररोज उशीर यायचे. स्वामींच्या लक्षात आलेलं आहे. बरेच दिवस हा त्या ब्राह्मणीचा आणि नाथोबांचा बरेच दिवस ही चर्चा राहिली. एक दिवस ती ब्राह्मणी म्हणते, मी तुम्हाला दररोज सांगते आणि तुम्ही दररोज विसरताय. स्वामींना विचारत नाही मी स्वामीच्या दर्शनाला येऊ का म्हणून. आज तरी तुम्ही मात्र आठवणीने विचारा स्वामींना, मी स्वामी गोसाव्यांच्या दर्शनाला येऊ का. लक्षात राहत नाही म्हणून आज नाथोबा आपल्या त्या गमछाला किंवा तो गळ्यामध्ये घातलेलं जे वस्त्र आहे त्या वस्त्राला गाठी देतात की दररोज मी ह्या बाईचं निरोप स्वामींना विचारायचं विसरतो. कमीत कमी कपड्याला ही गाठ मारलेली आहे, ही गाठ पाहून तरी माझ्या लक्षात राहील की स्वामींना ह्या बाईचा निरोप द्यायचा आहे आणि याला दर्शनाला स्वामींच्या यायचं आहे, हे स्वामींना सांगायचं आहे. स्वामी पाहायचे दररोज उशीर होत आहे. एक दिवस स्वामींनी विचारलं, का हो उशीर का होत आहे. नाथोबा सांगायला लागले, ती गाठ त्यांच्या हाताला लागते आणि गाठ हाताला लागल्यानंतर स्वामी त्यांना विचारते, ही गाठ कशाची आहे, कपड्याला गाठ कशाची मारलेली आहे. नाथोबांना आठवतं की दररोज मी ज्या गोगरगावी भिक्षेला जायचो ती बाई दररोज मला विचारते, दररोज मला सांगते, स्वामींना विचारायला सांगते, हे स्वामींना विचारा मी गोसाव्यांच्या दर्शनाला येऊ का, मी येऊ का, स्वामींच्या दर्शनाला येऊ का. मी दररोज विसरतो. ती गाठ नाथोबा सोडतात. निष्पाप भाव आहे या ठिकाणी नाथोबांचं, निष्पाप आहेत ते. गाठ सोडतात आणि पूर्ण हकीकत जी आहे ते स्वामींना सांगतात की देवा, घोगरगावी एक ब्राह्मणी आहे, ती दररोज सोपस्कर मला भिक्षा देते, दररोज ती माझी भिक्षेसाठी वाट पाहते. मी दररोज भिक्षेला तिच्या घरी जातो, पण तिच्या घरी भिक्षेला गेलो ना, भिक्षा शब्द केला की ती पळतच भिक्षेला जाते, भिक्षा घेऊन येते. केवळ दरवाजा जो आहे तो अर्धवट लावते आणि त्या दरवाजाच्या आड उभी राहून माझ्याशी गप्पा मारते आणि दररोज मला सांगते, दररोज मला विचारायला सांगते आपणा की मी गोसाव्यांच्या दर्शनाला येऊ का. जर तिचा नवरा वगैरे आला असेल तर लगेच दरवाजा उघडते, देऊ देते आणि निघून जाते. मी दररोज हे तुम्हाला विचारायचं विसरून जातो देवा, दररोज विसरे. म्हणून आज माझ्या पालवाला मी ही गाठ दिलेली आहे की मला हे लक्षात राहावं, माझ्या हे लक्षात राहावं की ते मला हे विचारायचं आहे. जी तरी जाओ तया ते बोलाव. देवा, दररोज मी माझ्या भिक्षेकरता लबाड बोलतोय, तिचा निरोप मी तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. आपली जर आज्ञा असेल तर मी तिला बोलवू का आपल्या दर्शनासाठी. सर्वज्ञ म्हणले, मंडळी का ते साच करावे लागेल. स्वामींचं आसन छिन्नस्थळीच्या त्या परिसरामध्ये आहे. स्वामी आसनावर बसलेले आहे. घनदाट लिंबाची सावली, त्या लिंबाखाली स्वामी ध्यानस्थ बसलेले आहेत. दुपारची वेळ आहे आणि नाथोबांशी बोलत असताना नाथोबा ज्यावेळेस संपूर्ण हकीकत सांगतायत, पद्मासन घातलेले ते स्वामी ध्यानस्थ, दोन आपले डोळे मिटलेले आहेत आणि ध्यानस्थ असलेले स्वामीच्या मुखातून, स्वामीच्या श्रीमुखावर एक स्मित हास्य येते आणि ध्यानस्थ असलेले स्वामी नाथोबांना म्हणतात,
ते साच करावे लागेल. मान हलवल्या जाते, अनुकार दाखवल्या जातोय. स्वामींच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. नाथोबा ओळखतात, भाव ओळखतात की स्वामींनी प्रसन्नतेने आज्ञा दिलेली आहे. आणि स्वामींची आज्ञा घेऊन नाथोबा आल्या पावली पुन्हा घोगरगावला जातात. त्या बाईला बोलवण्यासाठी, की स्वामींनी तुम्हाला भेटीसाठी आज्ञा दिलेली आहे, आपण येऊ शकता, जा. मग नाथोबा तया ते बोलावून आले. नाथोबानी आल्या पावली त्या ठिकाणी गेले. त्यांना सांगितलं. सोबतच ती नाथोबांच्या सोबतच आलेली आहे. दुपारीचा पहार आहे. थंडीचे दिवस आहेत. आणि अशा काळामध्ये नाथोबासोबत ती स्वरूपवान ललना स्वामींच्या दर्शनाला येते. आल्यानंतर नाथोबा त्यांना सिंहनारायणाच्या त्या मंदिराच्या कोंट्यामध्ये तिथं उभं करतात. आणि जिथे स्वामी आहेत तिथं स्वामींना सांगायला जातात की देवा, ती घोगरगावीची ब्राह्मणी, ती ललना, ती रूपवती आपल्या दर्शनासाठी आलेली आहे. आसनस्थ असलेले स्वामी नाथोबांचा निरोप पोहोचल्यानंतर आसनावर उभे राहत आहेत. दोन्ही श्रीचरणामध्ये आपले उपान्नो धारण करतायत, घालतायत आणि त्या ललनेच्या भेटीसाठी निघतायत. विनतकंदर असलेले ते नाथोबा, त्या नाथोबांच्या खांद्यावर स्वामी हात ठेवतायत. आणि आज नाथोबांना घेऊन स्वामी त्या सिंहनारायणाच्या त्या देवळाकडे निघतायत, ज्या कोंट्यामध्ये ती स्त्री उभी आहे. आणि असं त्या ठिकाणी जात असताना नाथोबा मात्र सिंहनारायणाच्या त्या दरवाजापर्यंत येत आहेत आणि तिथून बाजूला सरकतायत. स्वामींनी नाथोबांच्या खांद्यावर श्रीकर ठेवलेला आहे. आणि निघालेले हे असे स्वामी, बाईसांचा आवाज त्या ठिकाणी येतोय. बाईसा म्हणते, बाबा, ती ललना रूपवती आपल्या दर्शनासाठी आलेली आहे. या ठिकाणी त्या नाथोच्या खांद्यावर हात ठेवून का घेऊन जात आहेत? त्यावेळेस स्वामी निघताना शब्द म्हणतायत, बाई, मंडळीकू येथीचा अवयव की येत याचा काही निरोधू असे स्वामींचं हे वचन आहे. बाई, मंडळी येथीचा अवयव की, जसं शरीरामध्ये नाक आहे, 2 कान आहेत, डोळे आहेत, 2 हात आहेत, ह्या गोष्टींचा जसा आपल्याला काही त्रास नसतो ना, ही सवय असते, ती सवय झालेली असते. नाक उंच असेल, कान दोन्ही बाहेर असतील, हात दोन्ही बाहेर निघालेले आहे, म्हणून आपण हात बरं दिसत नाही म्हणून काढून ठेवत नाही, कान बरं दिसत नाही म्हणून काढून ठेवत नाही आहे. ती आपल्याला सवय झालेली आहे, जन्मजात ते आहे, मूळचंच आहे. तसे स्वामी सांगतात, बाई, मंडळीकू येथीचा अवयव की, आमच्या अवयवासारखे ते आहेत. त्यांच्या असण्याने आम्हाला काहीही निरोध नाही आहे. जिथे कुठे मनामध्ये किंतु परंतु असेल त्या ठिकाणी आपल्याला कोणाचा निरोध वाटत असतो. मन स्वच्छ आणि निर्मळ असेल तर त्या ठिकाणी काय वाटणार आहे? आपल्याला काहीच वाटत नाही कोण्या गोष्टीचं. आणि हे तर ईश्वर आहेत ना. आज ती महिला, ती स्त्री, ती ललना, ती रूपवती, ती सौंदर्यवती कोणत्या भावनेने स्वामी जवळ आलेले आहे हे नाही माहीत नाही आहे. अंतर्यामी प्रभूने ओळखलेलं आहे, परंतु अंतर्यामी प्रभूला तिनं ओळखलेलं नाही आहे.
स्वामी सांगतायत, मंडळिका इथेचा अवयव की येत याचा काही निरोधोस आमच्या अवयवासारखे आहेत, आम्हाला त्यांचा काहीही त्रास नाही, ते असले काय तरी काही होत नाही आहे. नाथोबांसोबत येत आहेत. नाथोबा सिंहनारायणच्या दरवाजापर्यंत, दारापर्यंत येत आहेत आणि दरवाजात आल्यानंतर नाथोबा बाहेरच थांबतायत आणि स्वामी मात्र एकटेच आतमध्ये जात आहेत. सिंहनारायणाचं मोठं मंदिर आहे, चारी बाजूने प्रकाश आतमध्ये आहे आणि त्या ठिकाणी उभी असलेली ती ललना, ती रूपवती, त्या ठिकाणी स्वामी जात आहेत आणि त्या कोणत्यामध्ये उभ्या असलेल्या बाईच्या समोर स्वामी उभे राहत आहेत. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर अंतर्यामी प्रभू, सर्वज्ञ प्रभू सगळं काही जाणतायत. त्या महिलेजवळ उभे राहिल्यानंतर अनायसाच ती महिला आपली नजर खाली जमिनीकडे करते, भुईकडे करते आणि स्वामी त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या बाईच्या हनुवटीला धरतायत आणि त्याची झुकलेली मान ती वर करतायत, उंच करतायत. ती महिला ती हनुवटी उंच केल्यामुळे डोळे उघडते आणि स्वामींच्या नजराला नजर होते. क्षणिक काळ हा काय वर्ततोय आणि त्या काळानंतर स्वामी त्यांना म्हणतायत, बाई काही अति झालं, पुरं झालं, समाधान झालं. जी जी निवाले जी, ती महिला स्वामींच्या नजरेला नजर भिडवते, शांत होते. निवाले जी, शांत झाले देवा. ज्यासाठी आले होते, ज्या हेतूने ह्या ठिकाणी आले होते, जी वासना घेऊन आले होते, ती शांत झालेली आहे. निवाले जी. मग पाठवणी दिली. आल्या पावल्यानिशी एक क्षणाचा कालावधी आहे, एक 25-30 सेकंदाचा कालावधी आणि त्या कालावधीमध्ये अर्धा एक मिनिट लगेच स्वामी त्यांना पाठवणी देत आहेत आणि आल्या पावल्यानिशी स्वामी निघतायत. ऐराची उभी असलेले, कोणत्या दरवाजाच्या बाहेर उभे असलेले नाथोबा पुन्हा नाथोबांच्या खांद्यावर हात ठेवतायत आणि ज्या ठिकाणी आपलं अवस्थान आहे त्या अवस्थानाजवळ येत आहेत. निघताना स्वामी त्या नाथोबांना म्हणतायत, मंडळिका तुम्ही कांगा नाही येती नाही याची, आमच्या सोबत तुम्ही मंदिरात देवळामध्ये का आला नाही? स्वामीच्या चेहऱ्यावर स्मित भाव आहे आणि नाथोबांना विचारतात की तुम्ही आमच्या सोबत मंदिरामध्ये का आले नाहीत? ती महिलेला तुम्ही त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि बाहेरच तुम्ही राहताय. तसं काहीच नाही आहे. आम्ही तुम्हाला सोबत आणलं होतं, खांद्यावर हात ठेवून आणला होता. तुम्ही आमच्या सोबत मंदिरात जरी आले असते तर आम्हाला काही अडचण नव्हती. तुम्ही का आले नाहीत? तुमचा काही येत निरोध असेल, तुमचा काही त्रास आहे का? आम्हाला काहीच त्रास नव्हता. तुम्ही आले असते तर काही त्रास झाला असता का? नाही, काहीच नाही. तुम्ही येथचा अवयव की तुम्ही शरीरातले जसे अवयव आहेत त्या अवयव असतात ना, तसे तुम्ही आमचे आहात. तुमचा काहीही आम्हाला त्रास नव्हता. तुम्ही आले असते तरी चाललं असतं. मग गोसावी तया पाठवणी देऊन आले. स्वामींनी त्यांना त्या महिलेला पाठवणी दिली आणि निघालेले आहेत. पैसे म्हटले, बाबा काही बाबा लवकरी विजय केले. आज लगेच तुम्ही आलात, गेलात काय आणि लगेच परत आलात काय? क्षणामध्ये भेटली ती बाई, झालं बोलणं, दिलं त्याला दर्शन. बाईसांचा बोलायचा मतेचा अर्थ हा आहे.
लवकरी विजे केले सर्वज्ञ म्हणले बाई, विषयानंद होता तो निवर्तला, परमानंद प्रगटला. विषयाची वासना घेऊन आलेली ती महिला ईश्वराजवळ स्वामीचे दर्शन होत खेळ. स्वामींनी हनुवटीला धरलेला आहे, मान वर केलेली आहे, डोळ्यात डोळे स्वामींच्या त्या नेत्रामध्ये त्या महिलेने पाहिलेलं आणि निवालेजी निवालेजी म्हणते. त्याविषयी स्वामी स्पष्टीकरण देत आहेत. बाई, विषयानंद होता, विषयाची वासना घेऊन आलेली ती बाई, तो निवर्तला, ती वासना निघून गेलेली आहे आणि परमानंद दिला. परमश्रेष्ठ प्रकारचा जो ईश्वराचा आनंद आहे ना, तो आनंद मी त्यांच्या ठिकाणी दिलेला आहे. विषय वासना घेऊन आलेली ती बाई होती, ती विसरून गेलेली आहे. गोसाव्यांच्या दर्शना येऊ विचारायचं काय कारण आहे? यायचं असतं. कुठेतरी किंतु परंतु आहे मनामध्ये. म्हणूनच स्वामी सांगतात, विषयानंद होता तो निवर्तला, निघून गेलेला आहे. परमानंद होता तो दिला. परमानंद जो ईश्वराचा आनंद, जे सगळेच होतात ना, सगळेच आसुसलेले आहेत त्या आनंदाला, ईश्वरीच्या सुखात, तो आनंद, निर्गुण आनंद, तो आम्ही त्यांना दिलेला आहे. त्रिगुणात्मक आनंद तो निघून गेलेला आहे. विषयाचा आनंद तो निघून गेलेला आहे. त्या ठिकाणी निर्गुण आनंद जो परब्रह्म परमात्म्याचा, तो आम्ही त्यांना दिलेला आहे. बाई, ईश्वरी प्रेम ते, ईश्वरी विषय प्रेम ते दुर्लभ. स्वामीचं वचन स्वामी या ठिकाणी उच्चार करतायत. बाई, ईश्वरी म्हणजे ईश्वराविषयी विषय प्रेम असणं हे अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे. असं घडतच नाही आहे. वासनात्मक प्रेम असणं हे वेगळं आहे, त्रिगुणात्मक वासनात्मक आहे. हे मनुष्याविषयी असेल. वासना असणे ही प्रेम प्राण्याविषयी असेल. परंतु विषय वासना ही ईश्वरापर्यंत, ईश्वराजवळ असणे. बाई, ईश्वरी ईश्वराच्या ठिकाणी विषय प्रेम असणं ही अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे. पहा, आपण जर उदाहरण पाहिले, आता 16व्या शताब्दीपर्यंत मीरेची कथा आपल्या लक्षात असेल. मीराबाई सगळ्यांना माहिती आहे. महाराणा प्रतापांच्या त्या वंशावळीमध्ये वंशज असलेली ही मीरा लहानपणी आपल्या आजोबांसोबत राजमहालाच्या गच्चीवर उभी राहते आहे. राजमहालाच्या समोर श्रीकृष्णाचं भव्य दिव्य मंदिर आहे. त्यामध्ये स्वरूपवान सुंदर श्रीकृष्णाची मूर्ती आहे. आणि ती मूर्त दररोज त्या ठिकाणी मीराबाई, गावातले सगळेच त्या ठिकाणी पूजा अर्चा करायला जात आहेत. लहान कडेवर असलेली ही मीराबाई महालाच्या समोरून कोणाची तरी वरात जाते आहे. आणि वरात जात असताना कुतूहलाने, जशी लहान मुलं नेहमी विचारतात ना, हे काय आहे, हे कसं आहे, ह्याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात. वयामध्ये फरक असते. पहा, लहानपणामध्ये, लहान वयामध्ये कुतूहल तर असते सगळ्या वस्तू जाणून घेण्याची. लहान वय निघून गेलं, एकदा तारुण्यामध्ये पाय ठेवलं की म्हातारपणापर्यंत सगळ्या गोष्टी तो स्वतः करू शकतो, पाहू शकतो, जाऊ शकतो. आणि म्हातार वयामध्ये एक लहानपण आणि म्हातारपण, जसं म्हणतात ना, लहानपण आणि म्हातारपण सारखंच आहे. जसं त्याला सगळ्या गोष्टी जाणण्याची इच्छा असते ना त्या लहान मुलाला, तशा म्हाताऱ्या माणसाला सुद्धा पहा, आपण घरामधल्या, आपण नेहमी म्हणत असतो, बाबा तुम्ही बाहेर निघू नका,
बाहेर वाहनं आहेत, बाहेर स्पीडमध्ये वाहनं चालत असतात, एखादा धक्का लागल, कुठं काही तुम्हाला दिसलं नाही दिसलं, कोणी येऊन धडकल, तरी ती लहान जे घरामधले वयस्कर माणसं आहेत, नाही मी जातो, मी पाहतो, मी करतो, मी घेऊन येतो. कुठं जायचं असेल तर ते म्हणतात नाही मला मी येतो. नेणं त्यांना वाजवी आहे, अनुभव आहे सोबत, ती अनुभवाची शिदोरी आहे आपली. परंतु म्हाताऱ्या माणसाला किती पाहून घ्यावं, किती पाहावं, हे असं होऊन जातं. त्यांच्यामध्ये ही कुतूहलता असते आणि लहान मुलामध्ये एक कुतूहलता असते. लहानपणची कुतूहलता हे जाणून घेण्याची आहे आणि म्हातारपणची कुतूहलता ही असते की मी किती पाहून घ्यावं, पुन्हा मला मनुष्य जन्म भेटतो की नाही, पुन्हा दुसऱ्या जन्मामध्ये आल्यानंतर ही वस्तू इथं राहते की नाही, अशी त्यांची वासना इच्छा होऊन जाते. हे व्यंगात्मक मी बोलतोय, परंतु सगळ्या काही जाणण्याची ही इच्छा असते. तशी मीराबाई कड्यावर असलेल्या आपल्या आजोबांच्या खालून वरात जाते. नवरदेव नवरीची वरात निघालेली आहे आणि त्या काळामध्ये ती मीराबाई आपल्या आजोबांना विचारते, आजोबा आजोबा हे काय आहे, हे काय चाललंय खाली. आजोबा म्हणतात, बेटा याला विवाह म्हणतात, याला लग्न समारंभ म्हणतात, याला वेडिंग सेरेमनी म्हणतात. जी असेल ती भाषा त्यांच्या भाषेमध्ये सांगतात. ही विवाह बंधन आहे. एक स्त्री एक पुरुषाशी, एक मुलगी एका मुलाशी, एक परिवार दुसऱ्या परिवाराशी, एक समाज दुसऱ्या समाजाशी एकरूपपणे एका गाठीमध्ये, रेशीम गाठीमध्ये बांधले जातात. त्याला विवाह बंधन असं म्हणतात. ही जी मुलगी आहे ही वधू आहे, तो जो मुलगा आहे तो वर आहे. ह्या वधूचं लग्न ह्या वराशी झालेलं आहे. आता ही वधू ह्या वराच्या घरी सोबत त्याच्यासोबत चाललेली आहे. आता यांचा विवाह लागेल, हे सोबत राहतील, संसार करतील, असं तिचे आजोबा त्याला समजवतात. त्यावेळेस ती मीराबाई आग्रह करते की आजोबा ह्या मुलीचा हा वर आहे, हा नवरदेव आहे, मग माझा नवरदेव कुठे आहे. आता एवढीशी लहान असलेली ती मुलगी काय आजोबा उत्तर देणार. ते काही त्रिकाळ ज्ञानी नव्हते की तू अमक्या अमक्या घरी त्या ठिकाणी राणांच्या घरी तिथं दिल्या जाणार आहे, असं तर ते सांगायचं म्हणजे त्यांच्याकडे नव्हतंच. मग काय सांगावं, त्या लहान पोराचं कसं संबोधन करावं. म्हणून त्यांचे आजोबा सांगतात, बेटा ती जर हट्टच धरून बसलेली की आजोबा माझा नवरदेव कुठे आहे, माझा वरैता कुठे आहे, माझा नवरा कुठे आहे. आजोबा उत्तर देतात, बाई हे समोर श्रीकृष्णाचं मंदिर आहे ना, ते आतमध्ये श्रीकृष्ण आहेत ना, तो तुझा नवरा आहे. हीच गोष्ट त्या मीराबाईंच्या हृदयामध्ये मनामध्ये बसून जाते की तो मंदिरातला जो श्रीकृष्ण आहे ना, तो माझा वरैता आहे, तो माझा नवरा आहे. काही गोष्टी लहानपणच्या अशा असतात की ज्या हृदयामध्ये बसून जातात, आयुष्यभर शेवटपर्यंत लक्षात राहतात, आपल्याही राहतात. काही गोष्टी, काही शाळेतल्या आठवणी असतील, काही लहानपणच्या आठवणी असतील, काही तरुणपणच्या म्हणजे प्रोक्त वयातल्या असतील, की त्या गोष्टी गौंडावस्थेमधली असतील, यवनावस्थेमध्ये असतील, की त्या आयुष्याच्या शेवटपर्यंत त्या गोष्टी, त्या घटना लक्षात राहतात. तसं आज हे बालमन असलेलं ह्या मीराबाईचं मन आजोबांनी आज श्रीकृष्णांच्या मूर्तीधार्या श्रीकृष्ण, तो मूर्तीचा श्रीकृष्ण, बंसीधर श्रीकृष्ण, मुरलीधर श्रीकृष्ण, त्या श्रीकृष्णाकडे बोट दाखवलेलं आहे की हा तुझा वरैता आहे. ती गोष्ट मीराबाईच्या हृदयामध्ये इतकी धसलेली आहे की त्याच दिवसापासून मीराबाईंनी त्या श्रीकृष्णाच्या मूर्तीला आपला वर निवडलेला आहे. वेळ निघाली, काळ निघून गेलेला आहे. मीराबाई कधीही संसारात राहून कधी संसारात रमलीच नाही आहे, संसार सुखामध्ये राहिलीच नाही. मंदिरात घंटा वाजली, टाळ वाजलं, मृदंग वाजला की मीराबाई दररोज त्या श्रीकृष्णाच्या मंदिरामध्येच 24 तास, त्या जशी जशी मोठी होत गेलेली आहे ना, तसं तिचा काळच पूर्ण मंदिरामध्ये चालला. लहानपणापासून
काही कळत नाही त्या अवस्थेपासून जी आवडी संचरली आहे त्या श्रीकृष्णाच्या मूर्तीविषयी. काळ लोटत गेला, वेळ लोटत गेली, बाल अवस्थेतून यौन अवस्थेमध्ये ती आलेली आहे. तरी तिच्या मनामध्ये जे घर करून राहिलेलं आहे ना की श्रीकृष्ण हाच माझा वर आहे, हाच माझा पती आहे. 24 तास अखंड श्रीकृष्णाच्या चिंतनामध्येच आहेत, श्रीकृष्णाच्यामध्येच, श्रीकृष्ण प्रभूंच्या त्या भजन कीर्तनामध्येच रंगलेली आहे. हातामध्ये एक तारी घेतलेली आहे, छोटीशी श्रीकृष्णाची मूर्त एक दुसऱ्या हातामध्ये आहे. आणि लहानपणापासून जेव्हा बोलणं सुरू झालेलं आहे ना तेव्हापासून हेच मुखामध्ये आहे, मेरे तो गिरधरी गोपाल दूसरो न दूजो न कोई, दूसरो न कोई, मेरे तो गिरधरी गोपाल दूसरो न कोई. लग्नाच्या अगोदर ही अवस्था आहे, ठीक आहे, घरच्यांनीही मान्य केलेली आहे. परंतु लग्नाचं वय झालेलं आहे, लग्न करायचं आग्रह धरल्या जातं मीराबाईला. मीराबाई स्पष्टपणे नकार देते की माझा वर तो एकच आहे, तो श्रीकृष्णच आहे, त्याच्याशिवाय दुसरा कोणी माझा वरच नाही आहे, दुसरा कोणी वरच नाही आहे. माझं मनच मानत नाही आहे. सगळे समजूत घालतायत, आजोबांनी समजूत घातली, आई वडिलांनी समजूत घातली, गुरुनी समजूत घातली, वयस्कर जेवढे असतील त्या सगळ्यांनी त्याची समजूत घातलेली आहे. मीराबाई ती लहानपण होतं, लहानपणी काय उत्तर देणार म्हणून आजोबांनी हे तुला सांगितलं. अगं तसं नाही आहे, तो परमात्मा आहे, तो ईश्वर आहे, तो तुझा नवरा कसा होईल. पण नाही, मीराबाईच्या मनाने धरलेलं आहे की मम्मीना मीराबाईच्या मनाने ठाण गाठ मारलेली आहे की श्रीकृष्ण हाच माझा वर आहे, मेरे तो गिरधरी गोपाल दूजो न कोई, दुसरं कोणीच नाही आहे. या हृदयामध्ये श्रीकृष्णाशिवाय कोणीही बसू शकत नाही, सामावूच शकत नाही आहे. अशी ही मीराबाई जबरदस्ती तिचा विवाह राजपूत घराण्यामध्ये लावला जातो. महाराणा प्रतापांच्या त्या वंशजावळी त्या ठिकाणी त्यांचं लग्न लावलं जातं. परंतु लग्न लागल्यानंतर सुद्धा मीराबाईची ती सादगी, मीराबाईचा एक तारी, मीराबाईच्या हातातली ती श्रीकृष्ण मूर्ती ती सोडायला तयार नाही आहे. सासरी गेल्यानंतर सासरासारखं वागावं लागतं तरी मीराबाई ऐकत नाही आहे. मारल्या जातात, हात उगारले जातात, पुनश्च माहेरी पाठवल्या जातं, तरी मीराबाई एक तारी आणि मुखामध्ये श्रीकृष्णाचं नाव विसरायला तयार नाही आहे. कंटाळ, गावातले लोक नाव ठेवायला लागतात, नवरा द्वेष करायला लागतो, सासू सासरे हात उगारतात, वेडी पिसी आहे म्हणतात, घरी पाठवलं जातं, माहेरी म्हणतात कुळनाशी आहेस तू, कुळाचा नाश केलास, आमची नाक इज्जत घातलीस आमची. तरी मीराबाईने जे मनामध्ये धरलेलं आहे की मेरे तो गिरधरी गोपाल दूसरो न कोई, दूजो न कोई, मुखातून जातच नाही, श्रीकृष्णाचं नावच जात नाही. तोच वर आहे, तोच पती आहे, जो जगाचा पती आहे ना तो माझा पती आहे. ही मीराबाईच्या मनाने हृदयाने घट्ट धरून ठेवलेलं आहे. शेवटी कंटाळतात, मारलं जातं, घरातून बाहेर हाकललं जातं, माहेरी नेऊन ठेवलं जातं, तरी मीराबाई कधी भजनाला चुकलेली नाही आहे. कधी श्रीकृष्णाच्या त्या मंदिरामध्ये जाण्यामध्ये, सेवा करण्यामध्ये, मंदिरात राहण्याविषयी, भजन गाण्याविषयी कधीही त्याच्या मुखातून दुसरं काही निघालंच नाही आहे. मला साडी, मला दागिनं पाहिजे, मला आमकं खायला पाहिजे, कधीच नाही, कोणतीच इच्छा नाही आहे. घातलं तरी जबरदस्त सगळी काढून ठेवलेलं आहे. पांढरी श्वेत वर्णी एक साडी घातलेली आहे, साधी कॉटनची, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहेत, हातामध्ये मनगटी रुद्राक्षाची आहे, दोन्ही मनगटामध्ये जे घातलेले आहे ते रुद्राक्षाचे आहेत. एकदम साधं सिंपल संपूर्ण जीवन सोडून दिलेलं आहे. जेवढं सौंदर्य आहे, जेवढं ऐश्वर्य आहे, जेवढं रूप आहे, सगळं श्रीकृष्णाच्या चरणी समर्पित आहे. काहीच राहिलेलं नाही ना. जो माझा आहे ना तो श्रीकृष्ण आहे. मी नटते कोणासाठी? श्रीकृष्णासाठी. नटायचं कोणासाठी? श्रीकृष्णासाठी. त्याला ते मान्य आहे ना.
नटायचं कोणासाठी? श्रीकृष्णासाठी. सगळं सगळं त्या श्रीकृष्णाच्या चरणी समर्पित केलेलं आहे. शेवटी कंटाळून बाहेर हाकलल्या जातं, माहेरी पाठवल्या जातं, हात उगारले जातात, शिक्षा दिल्या जाते, खाणं पिणं बंद केल्या जातं, तरी मीराबाईच्या मुखातून श्रीकृष्णाचं नाव बंद होत नाही आहे. मेरे तो गिरधरी गोपाल तू सर्व नकोय. शेवटी विचार करतात, माहेरचे म्हणतात आम्ही त्याचं विवाह करून दिलेला, तुम्हाला वाटेल ते करा. काही सांगितलं ती ऐकतच नाही, तुम्हाला जे करायचं असेल ते करा. शेवटी विष का प्याला राणाजीने भेजा. विषचा प्याला, कुठं आहे तुझा श्रीकृष्ण? हे काय माझा श्रीकृष्ण माझ्या हृदयामध्ये आहे, हे काय माझ्या समोर ही मूर्त आहे याच्यामध्ये आहे, माझ्या जवळच आहे, माझ्या प्रत्येक रोमारोमामध्ये श्रीकृष्ण आहे. दाखवा मला श्रीकृष्ण म्हणून. नाव राणा वरयता सासरे सगळेच उभे राहतात, सगळं गाव जमलेलं आहे. आणि त्या ठिकाणी एक साप धरून आणले जाते, विषारी साप. विषाचा प्याला भरून आणला जात आहे. आणि या सगळ्या समोर, सगळ्या त्या राजधानीमध्ये ते आणलेलं सर्प, विषारी कोबरा सर्प, ते सर्प त्या मीरेच्या गळ्यामध्ये घातल्या जाते. तरी मीराबाई आनंदामध्ये नाचते. मेरे तो गिरधरी गोपाल तू सर्व नकोय. मारण्याचे प्रत्येक प्रयोग त्या ठिकाणी केले गेले. आज सगळ्या गावासमोर, संपूर्ण राजधानीसमोर, संपूर्ण स्वैराधाऱ्यासमोर, नवऱ्यासमोर आज तो हार त्याच्या गळ्यामध्ये घातला जातोय. पण चमत्कार, घातलेला तो विषारी सर्प सुद्धा जसा मीराबाईच्या गळ्यामध्ये पडतो ना, तर मीराबाईच्या त्या नामाच्या स्मरणानेच तो सर्प सुद्धा फुलाची माळ बनून जातोय. विषाचा प्याला भरून आणला जातोय. पी हे दूध पी, हे श्रीकृष्णाने तुला पाठवलेलं आहे. हलाहली विष पाठवले जाते. श्रीकृष्णाने पाठवले म्हणून आनंदाने स्वीकार करते, पिऊन घेते. मीराबाई पिऊन घेते. माझ्या श्रीकृष्णाने पाठवले ना. विष का प्याला अमृत बनाया, भक्ती उसकी सुहानी. विषाचा प्याला सुद्धा अमृत होऊन गेलेला आहे. हे चमत्कार ज्यावेळेस नवरा पाहतोय, सासरे पाहतायत, राजधानीतले सगळे लोक पाहतायत ना, हे चमत्कार पाहिल्यानंतर सगळेच पटापट त्या मीराबाईच्या श्रीचरणी साष्टांग नमस्कार घालतात, दंडवत घालतात, जाणून घेतात चमत्कार, भक्ताची प्रतीती, भक्तीचा प्रताप जाणून घेतात. त्या मीराबाईने हृदयामध्ये एकच धरलेलं आहे, मेरे तो गिरधरी गोपाल दुसरो नकोय. ईश्वरी विषयी प्रेम ते दुर्लभ. ईश्वरापर्यंत अशी वासना असणे हे फार दुर्लभ आहे. वासना आपण धरल्या जाते कोणाची? हे मलमूत्रची गठडी आपली ही जी आहे ना, याची वासना धरल्या जाते. स्त्रीला पुरुषाची, पुरुषाला स्त्रींची विषय वासना त्या ठिकाणी आहे. ही वासना आहे. वासना आहे कुठपर्यंत? याला वासना का म्हणल्या जाते? ही काही काळापर्यंत आहे, त्यानंतर नसते, काही नसते. हे जोपर्यंत अंगावर मांस आहे ना, जोपर्यंत आपण चालते बोलते आहोत ना, तोपर्यंत वासना असते. निर्जीव पार्थिव शरीराविषयी कोणी वासना धरेल असं होत नाही. स्वामींचे किती सुंदर एक वचन आहे, जियेचा एक अवयव देखल्या अलगाच्या मुनेवर घाली, पाठी सरणावरतीचे सर्वांग देखे, परी आड पालव ओढून जाय, का जी माजवी ते तेथ नाही. चेतनता जी आहे ना शरीरामध्ये, ती चेतनता ही वासना आहे. निर्जीव शरीराविषयी कधीही वासना उत्पन्न होत नाही. आणि निर्जीव शरीराविषयी, पार्थिव शरीराविषयी जर वासना उत्पन्न होत असेल, नक्कीच समजून जावं, तो मनुष्य ह्या नावाला कलंक आहे. आहेत काही महाभाग तसेही आपण पेपर वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की मृत शरीरासोबत सुद्धा विषय वासना भोगणारे आहेत. निव्वळ पशु आहेत ते, माणसामध्ये त्यांची गिनतीच नाही आहे. पण जेचा एक अवयव देखल्या अलगाच्या मुनेवर घाली.
अलग नावाचं शस्त्र, त्याच्यावर चालायला सुद्धा तो कमी करत नाही. पाठी सरणावरती जे सर्वांग देखे, मृत झाल्यानंतर सगळं संपूर्ण शरीर पाहतो, पण का माजवीत येत नाही. ज्यामुळे विषय वासना उत्पन्न व्हावी ते चेतनता त्या ठिकाणी नाही. आडपालो ओढून घेतो, खंती करतो त्या पार्थिव शरीराविषयी. एक राजा होता आणि त्या राजांचे गुरु होते, महातपस्वी होते. राजांचे गुरु बरेच असतात, पण त्या गुरूंजवळ एक दिवस गुरूंजवळ तो राजा गेला आणि त्याची इच्छा झाली की आपण आपला गुरु जो आहे महातपस्वी आहे, याने संसार काय आहे, विषय भोग काय आहे यानं कधी पाहिलंच नाही, याला माहीतच नाही आहे. याला आपण दरबारमध्ये जावं, या दरबारामध्ये घेऊन जावं, यांची सेवा करावी. यांना विषय सुख काय असतं ते त्यांना दाखवत तरी यांना माहीतच नाही ना. राजांना आदरातिथ्याने ते त्या ठिकाणी घेऊन जातात. योग्य पाहुणचार केला जातो, खूप सेवा केल्या जाते. सेवा केल्यानंतर राजा आज दरबारामध्ये त्या राजधानीमधली नगरवधू, सर्वांग सुंदर असलेली स्त्री, नृत्यांगना, तिचा तो नाच त्या ठिकाणी आज आपल्या गुरुसाठी स्पेशल त्या रंगशाळेमध्ये ठेवतो. गुरु आणि गुरुसोबत त्यांचे 2 शिष्य असतात. रंगशाळेमध्ये नृत्यकला सुरू होते. ती नर्तिका गायला, नाचायला सुरुवात करते. पूर्ण भरजरी वस्त्रांनी, संपूर्ण अलंकारांनी नटलेली ती ललना गाता गाता, नाचता नाचता एक एक आपला अवयव, आपले एक एक अलंकार ती काढायला लागते. जशी ती अलंकार काढायला लागते, गुरुच्या एका शिष्यांच्या लक्षात येते. ते अर्ध्या त्या नृत्यामधून उठून चालले जातात. हे काय नृत्य आहे का? एक एक अलंकार ती काढायला लागलेली आहे, असलं नृत्य आपल्याला नाही पाहिजे, म्हणून ती निघून जातात. नृत्य सुरू असतं. गुरु त्या ठिकाणी बसलेले असतात, निश्चळ बसलेले आहेत. दुसरा शिष्यही त्यांच्या जवळ उभा आहे. पुन्हा नृत्यांगना नृत्य करते. मध्याह्न रात्र होते आणि मध्याह्न रात्र झाल्यानंतर ती नृत्यांगना शरीरातलं एक एक वस्त्र काढायला सुरुवात करते. शरीराचं एक एक वस्त्र काढत असताना तो शिष्य, तोही पाय पटकतो, हात आदळतो आणि राग त्या ठिकाणून निघून जातो की असं नृत्य मला नाही पाहायचं. हे असलं अश्लील नृत्य, हे पाहण्यासाठी आम्हाला राजाने बोलवलंय का? तरी मात्र गुरु त्या ठिकाणी आहेत. वस्त्र काढता 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 अंतर्वस्त्रापर्यंत येऊन जातात. अंतर्वस्त्र सुद्धा काढल्या जातं. संपूर्ण विवस्त्र असलेली ती स्त्री, ती नगरवधू नृत्य करते. राजा त्या ठिकाणी बसलेला आहे, गुरुही त्या ठिकाणी बसलेले आहेत. बराच वेळ ती नृत्य करते. सकाळ पहाटपटीचे 4 वाजले जातात, तरी गुरु निश्चलपणे ते एकटक त्या स्त्रींचं नृत्य पाहत आहेत. शेवटी ती रात्रभर नृत्य करून ती नृत्यांगना थकून जाते आणि नृत्यांगना थकल्यानंतर त्या गुरुजवळ येते, त्यांच्या चरणाशी लागते. गुरु, आपले 2ही शिष्य निघून गेलेत. मी माझे अलंकार काढले, मी वस्त्र काढले, अंतर्वस्त्र सुद्धा काढलेले आहेत. आपल्याला माझ्याविषयी काही वाटलं नाही? गुरु स्मित हास्य केलं आणि गुरु म्हणाले, बाई, अजून काही काढायचं बाकी आहे का? आश्चर्यचकित मुद्रेने ती नगरवधू पाहते गुरूंकडे. अजून काही काढायचं बाकी आहे का? गुरु काही राहिलंच नाही ना अंगावर, आता काय काढायचं राहिलेलं आहे? सांगायचं तात्पर्य, गुरु सांगतात, बाई, ही जी कातडी आहे, ही जी चमडी आहे ना, ही जर आपण काढून पाहिली ना, आतमध्ये जर शरीर पाहिलं ना, तर काय दिसणार आहे तुम्हाला? मल, मूत, रक्त याची गठडी दिसणार आहे. फक्त अंगावर कातडी आहे, याचंच सौंदर्य आहे. हे काढलं गेलं ना, तर आतमध्ये आपल्याला बघवत नाही, असं हे आपलं शरीर आहे. राजा पटकन उठतो. गुरुची परीक्षा पाहायसाठी आणलेली आहे.
गुरुनी निरुत्तर करून दिलेला आहे. आणि माझं तरी म्हणणं आहे, संन्यास याला म्हणत असतात, संन्यास याला म्हणावं लागतं की समोर विवस्त्र अवस्था असताना सुद्धा ज्याला त्या गोष्टीविषयी काहीही वाटत नाही ना, ह्या अवस्थेमध्ये मनुष्य पोहोचला की समजून जायचं तो आता पूर्ण संन्यस्त झालेला आहे. आता त्याची कुठेही नजर जात नाही, तो कुठेही पाहत नाही. त्यांनी ओळखून घेतलेलं आहे मी काय आहे. ये जिंदगी क्यों चलूं मैं इतरा कर, खाक हूं मैं, खाक हूं मैं, खाक पर क्या खाक इतरा कर चलू. खाक आहे मी, माती आहे. ह्या खाकेवर काय खाक इतरून चलू, काय खाक करायची त्याच्याविषयी. हिंदीत आहे ते, खाक हूं मैं, खाक पर क्या खाक इतरा कर चलू. काहीच नसते. शरीराच्या आतमध्ये जर पाहायला गेलं काही नाही आहे. मलमूत्र आपण पाहू शकत नाही असं आतमध्ये शरीर आहे. डॉक्टरांविषयी आपण, डॉक्टर जे सर्जिकल करणारे, सर्जिकल असतात ना डॉक्टर, सर्जन जे असतात, त्यांना विचारावं आतमध्ये शरीर कसं दिसतं. ते सांगतील तुम्हाला शरीर कसं आहे. मांस, मल, मूत्र याची गठडी आहे. ईश्वरी विषय ते दुर्लभ. ईश्वराविषयी विषय वासना असणे, विषय प्रेम असणे हे अत्यंत दुर्लभ आहे. आणि सर्वज्ञमधले कवनी एक विहिरणी असे, यावर स्वामी विहिरणीचा दृष्टांत देत आहेत. ज्याला विरह दिलेला आहे त्याला म्हणतात विरहिणी. कवनी एक विहिरणी असे, तिचा पती देशावराजा आहे. आता याच्यामध्ये 3 विहिरणी सांगितलेल्या आहेत. पहिली विहिरीण, दुसरी विहिरीण आणि तिसरी विहिरीण. ह्या 3 विहिरीणीमध्ये आपण आपल्याला वसवायचं आहे. पहा कसं. कवनी एक विहिरणी असे, तिचा पती देशावराजा आहे. मग तियेसी कवनी आणिके काहीसे नाही सुखासी नाही. तयाचे अंगी टोपरे पुढू वाटवा, का तयाच्या ठावनी कवनी ये तेने सुखासी आहे. ही पहिली विहिरीण झालेली आहे. एखादी स्त्री आहे, तिचा नवरा तिला सोडून गेलेला आहे. कवनी एक विहिरणी असे, तिचा पती देशावराजा आहे, दुसऱ्या गावाला गेलेला आहे, दुसऱ्या देशात गेलेला आहे. मग त्यासी आणिके काहीसे नाही सुखासी नाही. तो नवरा जात असताना घर घेऊन गेलेला नाही, घरातली साधन सामुग्री घेऊन गेलेला नाही. सुख साधन ते त्या ठिकाणीच आहे, घरही त्या ठिकाणीच आहे, सासू सासरेही त्या ठिकाणी आहेत, नंदाई आहेत, दीरी त्या ठिकाणी आहे. पण त्या स्त्रीला मात्र काहीसे नाही सुखासी नाही आहे. खायला आहे, प्यायला आहे, सुख वस्तू आहे, साधनं आहेत, सासू सासरे आहेत, दीर ननंद आहेत, पण त्यांच्यामध्ये त्याला सुख वाटत नाही आहे. तयाची अंगी टोपरे पूड वाटुवा, का तयाच्या ठावनी कवनी आहे तेने सुखासी आहे. आपल्या नवऱ्याची अंगी घालायची शर्ट सदरा, अंगी टोपरे टोपी याने उपलक्षणे साधारण आपला नवरा जो वापरतोय त्या वस्तू, अंगी टोपरे का पुढ वाटुवा, पान खायची वगैरे असेल, चंची असेल, ती कांगवा असेल, फणी असेल, इतर आपला नवरा ज्या वस्तू वापरतो त्या. का त्याच्या ठावनी कोणी आहे, का कोणी निरोप घेऊन जो आलेला आहे. आणि काहीसे न सुखासी, अंगी टोपरे पुढ वाटुवा, का त्याच्या ठावनी कवनी आहे तेने सुखासी आहे. त्या वस्तू पाहून ही सुख मानते, त्या वस्तूमध्ये आपल्या नवऱ्याला पाहते, किंवा निरोप घेऊन आलेल्या त्या संदेश वाहकामध्ये आपला नवरा काय सांगतोय ती आतुरतेने ऐकते, त्याच्यामध्ये ती सुख मानणारी ही एक विहिरणी आहे. एकी आफळ साफळ करी,
ही दुसरी विहिरिणी आहे. तिचाही पती नवरा तिला सोडून गेलेला आहे, पण ती आफळ साफळ करी म्हणजे आदळ आपट करते. वस्तू त्या ठिकाणी आहेत, वस्तूमध्ये त्याला सुख वाटत नाहीये. त्यालाही आपला पती देशावर गेलेला आहे, तिचीच ती वाट पाहते. आफळ साफळ करी आदळ आपट करते त्याच्याविषयी. ही दुसरी विहिरिणी आहे. आणि एकीचिनी नावे तो विखोची नव्हे. आणि एक तिसरी आहे, तिचाही पती तिला सोडून गेलेला आहे, पण एकीचिनी नावे तो विखोची नव्हे. त्याच्या नावानं पती नावाचा हा विखोच राहिलेला नाही. कसं झालेलं आहे, तियेसी चंदन तैसा चिखुल अन्न तैसी माती. त्याला चंदन जरी गोपीचंदन जरी त्याच्या समोर आणलं ना तर त्याला चिखलासारखं येते. चिखलाला आपण अंगी लागू देत नाही, त्याप्रमाणे चंदन जरी लावायला त्याला दिलं ना तर त्याच्यामध्ये चंदनाचा सुगंध येत नाही, सुशीलता त्याच्यामध्ये येत नाही. त्याला ती मातीसारखी वाटते. का? कारण तिचा पती देशावरा गेलेला आहे. चंदन तैसा चिखुल अन्न तैसी माती. पंचपक्वान्नाचं ताट जरी त्याच्या समोर आणलं ना तरी ती पंचपक्वान्नाचं ताट त्याला मातीसारखं लागतंय. म्हणजे कोण्याच अर्थाने त्याला सुखासी नाहीये, त्याला सुख वाटत नाहीये. आता ह्या तीन विहिरण्यामध्ये आपण बसवायचे. आपण कोण आहोत? पहिली विहिरीण आहे, तिचा पती देशावरा जाय, मग त्याचे अंगी टोपरे का पुढ वाटवा का त्याच्या ठावणी कवनी आहे तिने सुखासी आहे. या वचनामध्ये पती देशावरा जाय, पती ह्या ठिकाणी परमेश्वर आहे, मग त्याची अंगी टोपरे का पुढ वाटवा, विशेष प्रसाद न केश कलाप का तयाच्या ठावणी कोणी आहे त्याने सुखासी आहे, का तयाच्या ठावणी कोणी आहे कोणी त्यांचं सांगणार आहे त्याच्याविषयी सुखासी आहे. पती देशावर आहे पण ह्या वस्तूमध्ये ते सुख मानते. दुसरी एकी आफळ साफळ करी आदळापट करते, तगमग करते, सुख नाही आहे, ही मध्यम आहे. आणि एकाशी चंदन तैसा चिकुल अन्न तैसी माती साखर तैसी धूळ. त्याला शास्त्र सांगितलं जाते, देवपूजा दाखवल्या जाते, चांगल्या उत्तम गुरुकडून ज्ञान दिलं जाते, तरी त्याशी चंदन तैसा चिकुल अन्न तैसी माती. तर त्याच्यामध्ये सुख येत नाहीये. त्याला पाहिजे फक्त परमात्मा, माझा पती विश्वाचा पती परमेश्वर, तो असेल तरच त्याच्यामध्ये सुख आहे. अशा तीन विहिरीने ह्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. यावरी नाथोबाई म्हटले, जीजी मी या बाईले या घरानीच भिक्षे जाय. मी नेहमीच या बाईच्या घरी भिक्षेसाठी जात असतो. तर येचा वरे तू मज बरवी भिक्षा घालवी. हिचा नवरा जर घरी असेल तर मला चांगली सोपस्कर भिक्षा हा द्यायचा. तेसी मै काही बरवे बोले निरूपण करी, तया जे मागीचे ते दे. मी त्याला चांगलं बोलायचो, आपल्या लीळा सांगायचो, कथा सांगायचो. त्या सांगितल्यानंतर मी त्याला जे मागितलं ते मला द्यायची. परी उचित काळी नेली, पण आज मागितलं तर लगेच देणार नाही. आज मागितलं तर 2 दिवसाने देईल, 4 दिवसांनी देईल, तरसून देईल पण तरसून देईल, असं नाथोबा सांगतायत. काळी नेली आणि येसी काही न बोले, परी इतके मागे तरी उचित काळे तेवेळी दे. ही बाई मात्र तशी नाही आहे. येसी काही मी मागितलं जरी नाही तरी हिच्या जवळ काय चांगलं असेल ती आणून देते, आणि मागितलं की ताबडतोब देते. सर्वज्ञ म्हणले, मंडळी का पुरुषापशी स्त्रिया स्नेहाळवा. विशेषतः एक स्त्रींची आज या ठिकाणी स्वामींनी वर्णन केलेली आहे. मंडळी का नाथोबा बराबर आहे. पुरुषाला मागितल्यानंतर तो उशीर करतो, देईल पण उशीर देईल तर सून देईल, मागितल्या देणार नाही. स्त्री मात्र मागितल्या देते. का? तर स्त्रियाच्या ठिकाणी स्नेहाळुवा. स्नेह हे गुण त्यांच्यामध्ये आहेच. तुम्ही पहा, घरामध्ये जर स्त्री असेल सगळ्याविषयी तिला प्रेम असतं. माणसाचं तसं नसतं.
माणूस नसेल, मुलगा ऐकत नाही, जाऊ दे, सोडून दे त्याला. मुलगा म्हणत असलो, मग मी चाललो घर सोडून, जाय सोडून, बॅग भरून दे याची, मी फाशी घेईन, घ्या याच्या गळ्याचं माप. ही माणसाचं हृदय आहे. स्त्री मात्र तशी नसते. स्त्री मात्र मुलानं जर सू केली असेल, घाण जरी केली असेल आपल्या मांडीवर, तर ती त्याला धुईल, साफ करेल. आपल्या लेकरानं चूक केली असेल तर त्याला पालवाखाली लपवेल. स्त्री हा स्नेहाळू आहे. स्त्रियांच्या ठिकाणी स्त्री हा गुण आहेच, ऑलरेडी निसर्गदत्त दिलेलाच आहे. आणि त्यातल्या त्यात धर्माची जर जोड असेल तर अजूनही स्त्रियामध्ये येत असतो. असं स्त्रियांची एक विशेषता स्नेहाळू म्हणून स्वामींनी या ठिकाणी वर्णन केलेली आहे. गंगा तीरेच्या सुरम्य काठी, गोदावरीच्या सुरम्य काठी, भक्तासह बसले मला श्री चक्रधर दिसले, मला श्री चक्रधर दिसले, मला श्री चक्रधर दिसले. गंगा तीरेच्या सुरम्य काठी, गोदावरीच्या सुरम्य काठी, भक्तासह बसले मला श्री चक्रधर दिसले, मला श्री चक्रधर दिसले, मला श्री चक्रधर दिसले. एक सोडा गटी प्रदेशी, एक सोडा श्री मुकुटी, एक सोडा गटी प्रदेशी, एक सोडा श्री मुकुटी. आदर्श दावणी आचाराचा, आदर्श दावणी आचाराचा, गावगावी फिरले मला श्री चक्रधर दिसले, मला श्री चक्रधर दिसले, मला श्री चक्रधर दिसले. अनंत ब्रह्मांडाचा मालक श्रीकराने भिक्षा मागत, अनंत ब्रह्मांडाचा मालक श्रीकराने भिक्षा मागत. जोडी नाही पात्र नाही, जोडी नाही पात्र नाही, स्वानंदे फिरले मला श्री चक्रधर दिसले, मला श्री चक्रधर दिसले, मला श्री चक्रधर दिसले. उद्धरणाचा विडा उचलीला, रजसमाचा नाश केला. उद्धरणाचा विडा उचलीला, रजसमाचा नाश केला. दैवहीन आम्ही पापी म्हणून, दैवहीन आम्ही पापी म्हणून, असंविधान दिधले मला श्री चक्रधर दिसले, मला श्री चक्रधर दिसले, मला श्री चक्रधर दिसले. गंगा तीरेच्या गोदावरीच्या पवित्र काठी, गंगा तीरेच्या सुरम्य काठी, भक्तासह बसले मला श्री चक्रधर दिसले, मला श्री चक्रधर दिसले, मला श्री चक्रधर दिसले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.